हायड्रोजन. सेल म्हणजे काय, जे आपण घड्यामध्ये पाहतो ते सेल. ठीक आहे, सेल कसा असते, त्याला सेल. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय पाहिजे, ऍटम अरेंजमेंट. ऍटम अरेंजमेंट म्हणजे काय, जे आपण ऍटम घेतले ते आपण किती पण ऍटम टाकू शकतो याच्यात अरेंजमेंट करण्यासाठी. ठीक आहे, आता समजा पहा इथं आहे 1 2 3 4 5 आणि 6 ऍटम किती झाले, 6. ठीक आहे, आपण लिहिले ऍटम 6. ठीक आहे, आता वरचा ऍटम 6 आहे, खाली पण ऍटम त्याचे 6 आहे. 1 2 3 4 5 6 हे ऍटम 6 झाले. ठीक आहे, 6 वरता आहे 6 खाली आहे, म्हणजे आपण 3 ऍटम घेऊ शकतो. 1 2 3. ठीक आहे, पण किती पण टाकू शकतो आपल्याला वाटतं तेवढं. आता वरती किती आहे 6 आणि खाली किती आहे 6, टोटल किती झाले 12. ठीक आहे, काय केलं आपण, कॉर्नरचे आयटम घेतले. आता समजा कॉर्नरचे आयटम किती आहे आपल्यापाशी, वरती 6 आणि खालचे 6. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 सांगली 12 कॉर्नरचे आयटम आहे. किती घेतले आपण, 12 आयटम घेतले. एका कॉर्नर मध्ये किती आयटम आले आपल्यापाशी, 6. समजा आता हा कॉर्नर आहे, आता किती आयटम आहे, 1 2 3 4 5 6. एक कॉर्नर आहे, तर एका कॉर्नर मध्ये किती आले आपल्याला, 6 आयटम, म्हणजे 1/6. ठीक आहे, ते 1/6 झालं. तर दुसरा कॉर्नर काढला आपण तसाच, याच्यात पण 6 आयटम आहे, 1 2 3 4 5 6. इथं पण झाले 6. ठीक आहे, म्हणजे इथं पण झाले 1/6. ठीक आहे, 1/6 1/6 आहे. 1/6 म्हणजे किती आहे, 1/12. समजलं, 1/12 म्हणजेच काय, 12 ची व्हॅल्यू आहे. एक कॉर्नर सापडला आपल्याला 1/6 चा. टोटल आयटम किती सापडले, 12. याचे 6 आणि याचे 6 दोन्हीचे किती झाले, 12. म्हणजे आपण काय केलं, 12 × 1/6. इथे लिहिलं 12 × 1/6. 12 × झालं 1/6. ठीक आहे, 12 1 चा 12 डिवाइडेड बाय 6. 6 1 चा 6 आणि 6 2 चा 12. 2 डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू आन्सर किती, 2. म्हणजे आपण आयटम किती लिहिले, कॉर्नर किती झाले आपल्याला, 2 चे. आता काय पाहिजे म्हणजे आपल्याला बॉडी पाहिजे. बॉडी म्हणजेच काय, जे मनातली व्हॅल्यू आहे ते पाहिजे. आपण काय घेतलं पहिले, बॉडी घेतली 2, मनात 3 व्हॅल्यू टाकल्या बॉडीच्या. ठीक आहे, बॉडी म्हणजे काय, जे आपला भाग आहे मनातला तो. ठीक आहे, मनातल्या भागमध्ये आपण बॉडी किती टाकली, 3 आयटम टाकले. 3 आयटम लिहिले. कधी टाकले, फक्त एका बॉडी मध्ये. समजलं, आपल्यापाशी 2 बॉडी आहे, एक अशी बॉडी देऊ नये, दुसरी अशी बॉडी देऊ नये मागची. ठीक आहे, एका आयटम मध्ये आपण 3 आयटम टाकले फक्त. ठीक आहे, 3 पॉईंट घेतले एका आयटम मध्ये, म्हणून काय लिहिलं आपण, 3 × 1 इज इक्वल टू किती झाले, 3. हे झालं. आता काय पाहिजे आपल्याला, फेस. फेस म्हणजे काय, समोरासमोरची व्हॅल्यू. ठीक आहे, समोरासमोरची व्हॅल्यू आहे फेस. याच्या समोरासमोर व्हॅल्यू कोणती आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. ठीक आहे, किती झाले, समोरासमोरी. नाही तर मग कॉर्नरचे 2 पॉईंट घेऊन घ्यायचे, हे दोन्ही पण फेस आहे. ठीक आहे, एकाला एक समोरासमोर व्हॅल्यू आहे, म्हणजे किती घेतले आपण, 2. कशामध्ये घेतले, एका डिवाइडेड बाय मध्ये, एका व्हॅल्यूवर म्हणजे एका लेंथवर. समजा एक लेंथ काढली, एका लेंथचे आपल्याला 2 पॉईंट पाहिजे, 2 पॉईंट घेतले आपण. ठीक आहे, इथं समजा 1 पॉईंट आहे, इथं समजा 2 पॉईंट आहे. फेस झाला आपला 2 चा. ठीक आहे, कुठे घेतला, एका लेंथवर, म्हणजे काय झालं, 2 × 1 इज इक्वल टू 2, 1/2. ठीक आहे, इज इक्वल टू 1, म्हणजे 2 × 1 फेस झाला 2. आपण एक लाईन घेतली, आधी किती पॉईंट आपल्यापाशी, 2 पॉईंट आहे.
दिला, ठीक आहे, इंटू इथे किती आहे एक लाईन 1 डिवायडेड बाय पॉईंट भेटलेले 2 2 इंटू 1 2 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 1 2 1 चा 2 2 1 चा 2 म्हणजे इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 1 म्हणजे किती आला आपल्याला फेस किती आला 1. मग टोटल कॅल्क्युलेटर पाहिजे आपल्याला. टोटल कॅल्क्युलेटर म्हणजे काय, जे कॉर्नर आहे आणि बाउडी आहे आणि फेस आहे, कॉर्नर बाउडी आणि फेस या तिन्ही याचा टोटल कॉर्नर काय, पहिले आपल्याला काय आला कॉर्नरचा 2 आला, बाउडीचा आला 3 आणि फेसचा आला 1. टोटल व्हॅल्यू किती झाले 3 3 2 5 आणि 1 6. मग टोटल फेस किती आहे 6 चा. म्हणजे आपण टोटल रँक ऑफ हेक्झॉन किती आहे 6. ठीक आहे. आता आला रँक ऑफ हेक्झॉन. आता हायड्रोकॉर्बन युनिट सेल आहे, अशी युनिट सेल आपल्याकडे किती आहे 7 युनिट सेल आपल्याला तयार करायचे. ठीक आहे. पहिलं आपण हेक्सागोनलचं पाहिलं. हेक्सागोनल मध्ये आता काय पाहिजे आपल्याला, तसे हेक्सागोनलचे आपण टाईप पाहिजे. ठीक आहे. आता समजा टाईप ऑफ द वर्कर सेल आर द फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे काय, जसं आपण काय केलं सेल घेतला कोणता हेक्सागोनल सेल. हेक्सागोनल मध्ये सेल मध्ये काय सांगितलं आपण बाउडी सांगितली. ठीक आहे. पॉईंट सांगितले आपण कोणते बाउडी, नंतर कोणते सांगितले फेस, कॉर्नर, आणखी काय मिक्सचर, जे काही पॉईंट सांगितले. ठीक आहे. जे मनातले पॉईंट आहे बाउडीचा आहे फेसचा आहे, जे जेवढे पॉईंट सांगितले तेवढे पॉईंट फक्त याच्यात सिंपल फेस बाउडी, सिंपल बाउडी, बाउडी ऑफ एंड. एंड म्हणजे ते आपण सांगितले जे सगळ्या शेवटची व्हॅल्यू किती निघली आपली 6 निघली होती, ते झालं आपला एंड. ठीक आहे. आता पहा क्यूबिक आहे, पहिला काय लिहिला आपण क्यूबिक. क्यूबिकचा काय पाहिजे आपल्याला सेल प्रॉपर्टी पाहिजे. क्यूबिकची सेल प्रॉपर्टी काय A is equal to B is equal to C. त्याचा अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतेच. ठीक आहे. 90 डिग्रीचा काऊन, कारण की जेव्हा आपण सेल काढतो, सेल म्हणजे एखादी अशी व्हॅल्यू जेव्हा काढतो तेव्हा इथे सेल असते. हे कसं असते 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा किंवा हा 120 चा येईल कधी. टोटल व्हॅल्यू किती आहे 360 आहे आपल्यापाशी. समजा एक वर्तुळ आहे, एका वर्तुळाची व्हॅल्यू आपल्यापाशी 360 डिग्री. ठीक आहे. 360 डिग्री मध्ये जर एक अँगल असा येत असेल, ठीक आहे, हा झाला 120 चा, हा पण झाला 120 चा, हा पण झाला 120. समजलं. टोटल किती झाले 360. मग आपण जेव्हा माप मोजतो तेव्हा हे किती झाला 90 डिग्रीचा. मग इथून जर हा कॉर्नर काढला, हा पण झाला 90 डिग्री, हा पण 90 आणि हा पण 90. टोटल किती झाले 360. ठीक आहे. कसं पण मोजलं ते 360 होते. 3 अँगल घ्या, 2 अँगल घ्या, कुठं 3 मोजले की 2 मोजले, कुठं 1 मोजले, कुठं नाही मोजले. ठीक आहे. आता लक्ष द्या काय सांगितलं A is equal to B is equal to C, अल्फा is equal to बीटा is equal to गॅमा is equal to 90 डिग्री. काढायचं काय क्यूबिक मध्ये. क्यूबिक म्हणजे काय, क्यूबिक सेल काढायचा. ठीक आहे. आपण जसा सेल काढा तसा एक सेल काढायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय द्यायचं मग त्याला क्यूबिक नाव द्यायचं. क्यूबिक नाव म्हणजे आपल्याला काय पाहिजे 3 पॉईंट्स काढायचे. आपण आता 4 ते 5 काढले. ठीक आहे. आपल्याला 3 पॉईंट द्यायचे. सिंपल काढायचा पहिले. ठीक आहे. नंतर फेस काढायचं, नंतर बाउडी काढायची. सिंपल म्हणजे काय, त्याचे जे 12 आयटम येतील झालं. नंतर काय पाहिजे फेस. फेस म्हणजे काय, जे आपण म्हणतात व्हॅल्यू 2 दिले 3 दिले तुम्ही जे दिले. नंतर काय पाहिजे बाउडी. बाउडी पाहिजे. बाउडी किती माप असते 12 असते 10 असते. ठीक आहे. कॉर्नर 12 आहे. बाउडीची किती आहे 1/6 किंवा 2/1 जे काही येते. ठीक आहे. मग तसंच काय पाहिजे टेट्रागोनल मध्ये पण. टेट्रागोनल मध्ये काय A is equal to B is equal to नॉट इक्वल टू C. नॉट इक्वल टू म्हणजे काय, नॉट इक्वल टू च्या नंतरच्या व्हॅल्यूचं माप किती असते कधी पण 0. ठीक आहे. नॉट इक्वल च्या व्हॅल्यूचं माप कधी असते कधी पण 0. आता अल्फा बीटा इज इक्वल टू गॅमा. पण एवढं पण असून नॉट इक्वल टू असून पण डिग्री किती आहे 90 डिग्री. काय चेंज झाला काहीच नाही. नंतर काय त्याचे 2 आयटम काढायचे. कोणकोणते सिंपल आणि बाउडी, दोनच व्हॅल्यू दाखवायचे आणखी काही दाखवायचे नाही. आता काय ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे काय A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C. A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C पण अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा. एवढं असून पण नॉट इक्वल टू व्हॅल्यू पण असून पण 90 डिग्री किती आहे 90 डिग्री. तर दाखवायचं काय आहे 4 आयटम दाखवायचे. सिंपल बाउडी फेस आणि एंड. ठीक आहे. आणखीन काय मोनोप्लेन. मोनोप्लेन म्हणजे काय A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C, अल्फा नॉट इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आणि बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आता मिक्सचर किती झालं 180 90 डिग्री आणि 90 डिग्री सेपरेट व्हॅल्यू. म्हणजे काय काढायचं आपल्याला 2 आयटम कोणते काढायचे सिंपल आणि एंड. त्याच्यानंतर आहे ट्राय साइन. A नॉट इक्वल टू B नॉट इक्वल टू C.
अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा तरी पण 90 डिग्री दिला. ठीक आहे, एवढे नॉट इक्वल टू असून पण 90 डिग्री दिले. आणि टेट्राहेड्रल नाही ट्रान्सिकल, आता हेच जे व्हॅल्यू आहे हा सगळ्यात मोठा चेंजेस व्हॅल्यू आहे. म्हणजे हे व्हॅल्यू सगळ्यात मोठी चेंज आहे कारण की सगळ्या व्हॅल्यूने नॉट इक्वल टू आहे. ठीक आहे, म्हणजे या टोटल किमतीची व्हॅल्यू झाली पूर्ण तर तरी पण 90 डिग्री, तरी 90 डिग्री अँगल मध्ये त्याला सांगितलं वन सिम्पल. ठीक आहे, नंतर हेक्सागोनल, आता जे आपण पाहिलं हेक्सागोनल, की हेक्सागोनल मध्ये काय आहे, ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी, ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. म्हणजेच काय ते जे आपण व्हॅल्यू घेतली, आता समजा आपण फेस पॉईंट घेतले. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण मागच्या व्हॅल्यूची व्हॅल्यू नाही काढली. ठीक आहे, मागच्या व्हॅल्यूची काय नाही, मग अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आता हेक्सागोनल मध्ये काय सांगायचं आपण, इथं जर समजा टीचर मध्ये नॉट इक्वल टू आहे, म्हणजे काय अल्फा आणि बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, 120 म्हणजे गॅमा किती आहे 120 सांगितलं आपण, 120 गॅमा सांगितलं. आता पहा हे जर 120 ची व्हॅल्यू आहे, हा झाली 90 ची आणि ही झाली उंगली ती व्हॅल्यू. ठीक आहे, ही 90 झाली 120 झाली. 120 ची व्हॅल्यू सोबत आपण त्याने काय घेतलं, अल्फा बीटाचे 190 घेतला आणि गॅमा किती घेतला मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय, वन मिक्सचर घेतला. मिक्सचर म्हणजे काय, पूर्ण व्हॅल्यू समाय, जसं आपण 4 ते 5 व्हॅल्यू सांगितल्या. फेस पण सांगितला, सिंपल पण सांगितला, फेस पण सांगितला, बॉडी पण सांगितला, हेड पण सांगितला, सगळं सांगितलं. म्हणजे ते काय झाले मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय, सर्व सामान. ठीक आहे, आणि आता इथे रोहन नको हायड्राइड म्हणजे काय, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आणि अल्फा हा बी मग बीटा इज इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. याच्यात काय सांगायचं आहे, वन सिंपल एक्झाम्पल तुम्ही काही पण द्या, हेड द्या, सिंपल द्या, फेस द्या, बॉडी द्या, हेड द्या, काही पण द्या. ठीक आहे, समजलं. पार्टिकल, आता सेल पार्टिकल पाहू आपण. सेल पार्टिकल पहा, आता सेल पार्टिकल सेल पार्टिकल मध्ये काय सांगत आपण, त्यावेळेस आपण युनिट सेल घेत होतो. कधी, काल मागच्या वेळेस युनिट सेल घेतले आपण कोणते, एक समजा एक युनिट सेल घेतला आपण. ठीक आहे, एक युनिट सेल घेतला, याचे ऍटम पाहिले होते. याचे ऍटम किती आपल्याला समजले, 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले काय पॉइंट. आता काय पाहिजे आपल्याला, व्हॅल्यू पाहिजे कशाची, सेल पार्टिकलची. सेल पार्टिकल पाहिजे. सेल म्हणजे काय येते, अल्फा बीटा गॅमा एक्स वाय झेड ए बी सी डिस्टन्स. ठीक आहे, आता पहा हे झालं सेल. ठीक आहे, आता सेल. आता इथं पुढे पण एक व्हॅल्यू घेऊ आपण. समजा आता आपल्याला पाहिजे अल्फा बीटा गॅमा. आता समजा आपण इथं अल्फा घेतली, इथं बीटा घेतली, इथं गॅमा घेतली. ठीक आहे, म्हणजे हे डायग्राम कशी आहे, ठीक आहे. इथे काय घेतलं आपण अल्फा, इथे घेतला बीटा, इथे घेतला गॅमा. ठीक आहे, आता बघ अल्फा बीटा गॅमा घेतला, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती झालं एच. ठीक आहे, म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स किती झालं एच, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती झालं बीच, इथून इथपर्यंत डिस्टन्स झालं बीच. ठीक आहे, आता हा डिस्टन्स झाला आपला सीच, हा डिस्टन्स झालं सीच. ठीक आहे, समजलं. आता काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, कोणती पण एक व्हॅल्यू घेऊन घ्यायची, एक्स वाय झेड. व्हॅल्यू टाकल्या, आता व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, एरियल अँगल. एरियल अँगल कोणती असायचे, एरियल म्हणजे एरिया मध्ये असणारी, म्हणजे अंदर असणारी एरियल अँगल. एरियल अँगल म्हणजे आपल्याला अंदरची व्हॅल्यू पाहिजे. एरियल अँगल कोणती आहे, त्या आतमधले अँगल कोणते, ज्या आतमध्ये घेतले आपण. आता ह्या चौकोनच्या आतमध्ये आपण कोणते अँगल घेतले, अल्फा बीटा गॅमा. मग एरियल अँगल काय झाले, अल्फा बीटा गॅमा. आता काय पाहिजे आपल्याला, ऍक्सियल लेंथ. लेंथ म्हणजे काय, जे लेंथवर आहे अँगल ते.
ठीक आहे. ऍक्सिस ऑफ लेंथ कोणते आहे त्याचे एक्स वाय झेड किंवा एबीसी. एबीसी तिथं आपलं डिस्टन्स आहे एक्स वाय झेड. एक्स वाय झेड एक्स वाय झेड झाले. काय झालं पहिले ऍक्सिकल अँगल कोणते अल्फा आणि बीटा म्हणजे कोणते अँगल. नंतर काय झालं ऍक्सिस ऑफ लेंथ. ऍक्सिस ऑफ लेंथ कोणते जे आपण लेंथ वर घेतले ते एक्स वाय झेड. आणि जे आपण डिस्टन्स घेतले डिस्टन्स किती पण डिस्टन्स किती घेतले एबीसी. डिस्टन्स पण लिहून टाकायचे. ठीक आहे. समज डायग्राम विचारून तुम्हाला सेल पार्टिकल क्वेश्चन पण विचारून व्हॉट इज द सेल पार्टिकल. तर सेल पार्टिकल मध्ये डेफिनेशनचा विचारली. डेफिनेशन सारे सांगायचे. ऍक्सिस ऑफ अँगल पण कोणते अल्फा बीटा गॅमा आणि ऍक्सिस ऑफ लेंथ पण कोणते एक्स वाय झेड आणि लेंथ डिस्टन्स कोणती आहे एबीसी. सर प्रूफ करून दाखवायला लावलं. जर इथं जर आलं एक्सप्लेन द प्रूफ विथ डायग्राम. डायग्राम जर आलं विचार सरळ डायग्राम करून दाखवायची ऍक्सिस ऑफ अँगलची. एक पहिली युनिट सेल काढायचा. युनिट सेल नंतर आपण लेंथ काढायच्या. लेंथ वर नाव लिहून द्यायचे एक्स वाय झेड. आतमधला ऍक्सिस ऑफ अँगल लिहून द्यायचे अल्फा बीटा गॅमा. आपल्या मतानं कुठं पण एबीसी व्हॅल्यू द्यायची अल्फा बीटा गॅमा कुठं पण घ्यायचे. एक्स वाय झेड कुठं पण घ्यायचे. ठीक आहे.